नाफेडच्या कांदा खरेदीत गोंधळ कायम असल्याचं पाहायला मिळतंय। प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फरफट होते, कांदा नाकारला जात असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारनं कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपयांचा हमीभाव जाहीर करूनही काही जाचक अटीही शिथिल केल्यात। मात्र प्रत्यक्ष खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची हेळसांड अद्याप थांबलेली नाहीये। प्रतवारीच्या नावाखाली कांदा नाकारला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय, तर दुसरीकडे नाफेडच्या वतीनं खरेदी करणाऱ्या संस्थांना बाजार समितीच्या आवारात कांदा खरेदीची परवानगी नसल्याचं खरेदीदार संस्थांच्या संचालिका सांगतायत। यामुळे सरकारी खरेदी प्रक्रियेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। मी नाफेडला कांदा देण्यासाठी इथं आलो होतो 11 वाजता आलेलो आहे, तर आत्ताचे 2:30 वाजलेले आहे। अजूनपर्यंत नाफेडची पूर्णपणे ग्रेडिंग झाली नाही, नाफेड आणि CWCची। त्याच्यात त्यांनी जो माझा कांदा ग्रेड केला त्याला बी ग्रेड म्हणून सांगितलं, तर तो मला तो कांदा द्यायला यांना परवडणार नाही, मला यांना कांदा द्यायचा नाही। मी माझा कांदा आजच्या घडीला परत घेऊन चाललो आहे। अतिशय विचित्र पद्धतीने ही प्रतवारी या ठिकाणी केली जाते आहे। म्हणून शेतकरी आणि शेतकऱ्याला पण 3-3, 4-4 तास या ठिकाणी जर थांबावं लागत असेल आणि जर ती प्रतवारी पूर्ण होत नसेल, तर मला स्वतःला शेतकरी म्हणून, मला स्वतःला संस्था चालक म्हणून हा प्रश्न आहे की जर एका दिवसामध्ये जर 20 क्विंटल खरेदी होत नसेल तर 2 लाख मेट्रिक टनाची खरेदी हे कसं काय पूर्ण करणार आहे, असं माझ्या मनामध्ये पण प्रश्न आहे।